जय मल्हारी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। आज नंदुरबार येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठीच्या मुलाखतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक सत्यजित सिसोदे यांनी नंदुरबार येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। नंदुरबार जिल्ह्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी घेण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक सत्यजित सिसोदे हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते। यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील उमेदवारांच्या मुलाखतीसाठी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्षाच्या मुलाखतीसाठी सत्यजित सिसोदे यांनी नंदुरबार येथे भेट दिली होती। यावेळी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सागर तांबोळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष हेमलता शेतोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू पाटील तसेच मुलाखतीसाठी उपस्थित असलेले तोरणमाळ येथील सीताराम पावरा तसेच नंदुरबार येथील रवींद्र सोनवणे तसेच नवापूर येथील सूरज गावित यांनी यावेळी मुलाखती दिल्या। यावेळी मुलाखती प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता शेतोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी तसेच शहादात येथील नव्यानेच प्रवेश घेतलेले मोहन शेवाळे तसेच महबूबभाई राजेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते। यानंतर उपस्थितांनी आपली मनोगत व्यक्त केले तसेच उमेदवारांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। 2012 पासून नंदुरबार तालुक्यामधून आपल्या राष्ट्रवादी पक्षासाठी आपल्या रविभाऊ सोनवणे 2012 पासून या पक्षासाठी काम करत आहेत। खूप मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग गोळा करण्याचं काम आपले रविभाऊ सोनवणे यांनी केलेलं आहे। तरी आमची अशी इच्छा आहे की रविभाऊ सोनवणे यांना आपण हे पद द्यावं आणि असा नेता आम्हाला हवा आहे की जसं मागील पद आपले सागरभाऊ तांबोळी यांच्याकडे होते। सीताराम दादांचे जे नेटवर्क आहे जवळजवळ 300-400 गेट असू द्या, त्याच्यापेक्षा जास्त माझ्या 300-400 गावांमध्ये जे नेटवर्क आहे मी शहादा तालुक्याचे आहेत ते राहिलेले दडगाव तालुक्याचे तोरणमाटीसारखे, पण मी शहादा तालुका आणि तोडा मधल्या गावामध्ये तर ही ते माझ्याशी एकदम अत्यंत कधीही चौकशी करत पाणी दूध काही राहू द्या, काही अडचण राहील तर मला आठवण करा, कधीही तुमच्या कुठल्याही तालुक्यात असो, परंतु ते नेहमी जे कामांना ते कधी देत असतात त्यांच्या जेवढं शक्य होईल तेवढं ते करत असतात। आणि सांगण्याची तात्पर याच्या पूर्वी सुद्धा शहादा तालुक्याला निराशा आलेली, शहादा तालुक्याला महत्वाची मत भेटत नाही आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा तालुका शहादा तालुका आहे। 14 जिल्हा परिषदेचे गट आहेत शहादा तालुक्याला, एकूण 56 मध्ये जी भावना व्यक्त केली त्याच्याशी मी सहमत आहे, कारण जिल्हा आदिवासींचा आहे। तुम्ही जिल्हाध्यक्षपद नॉन ट्रायबल दिले, आम्हाला मान्य आहे। आता हे युवकचे जे पद आहे ते ट्रायबलला द्यावं। शहादा तालुका हा 14 जिल्हा परिषद गट, 28 पंचायत समिती गण, नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मोठा तालुका, सर्वात मोठा महसूल देणारा तालुका, भूभाग त्याचं जे क्षेत्र आहे ते मोठं, तिथून आम्ही 14 जेडपी सदस्य निवडून देतो। पक्षाच्या किंवा काही मधल्या पिरियड मध्ये जरी काही असेल तरी आमच्या ताईने 2-3 सदस्य जेडपी सदस्य निवडून आहे। पक्ष टिकवून ठेवलं इथं फक्त सागर दादाने हेमलता ताई। पत्रकार मीडिया समोर जातील आणि सांगतील त्यांचे सगळ्यांचे काम कार्याचे आढावा आणि पक्षाची एक निष्ठा, संघटन, पक्षामध्ये कोणी किती योगदान दिलंय, किती वेळ दिलंय, पक्षासाठी कोणी वाहून घेतलंय, कोणी किती कार्य केलंय, त्याला ते पद दिलं जाईल। असं 2 मधून कोणी जरी आलं आयाराम गयाराम त्याला दिलं जाणार नाही, ही पक्षाची शिस्त आहे। या देशाचे माननीय देशाचे शेतकऱ्यांचे नेते, गोरगरीब कष्टकरी जनतेचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार, जानते राजे म्हणतात त्यांना, त्यांचे एक धोरण आहे की गोरगरीब कष्टकरी समाज, आदिवासी समाज
यांना महिलांना सक्षमीकरण, बळकटीकरण, सेक्युलरिझम, पुरोगामी तत्वांना सगळ्यांना घेऊन हा देश. मी जिल्हाध्यक्ष जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवकचा इच्छुक आहे आणि मी 2012 पासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय. जे आतापर्यंत आमचं सगळ्यात या सातपुड्याचा अतिदुर्गम भागातलं गाव जे असेल आणि या नाशिक आपला विभागाचा जो गाजलेलं जे गाव आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे थंड हवेचा ठिकाण तोरणमाळ ग्रामपंचायत. तर या जिल्ह्याचे जवळपास मी याच्यासाठी इच्छुक आहे की 56 गट आहे, 112 गण आहे, 56 गट आहे, 112 गण आहे आणि 4 नगरपालिका आहे. ती आमची एक नगरपालिका शहादा, तळोदा, नवापूर आणि नंदुरबार आणि नगरपंचायत जी आहे ती धडगावची आहे. आम्ही त्या ठिकाणी धडगाव तालुक्याच्या वतीने मागणी केलेली सगळे की आम्ही धडगाव तालुका ही नगरपंचायत की राष्ट्रवादीच्या सिंबलवर लढलो आणि आज आमच्या ताब्यात ती नगरपंचायत आहे आणि 11 तिथले आपले नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. तसेच या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपण नॉन ट्रायबल दिलं, पण राखीव जागा म्हणून जी मांडली जाते ती चार या जिल्ह्याचे आमदार आहेत. ती 4ही आमदार आणि जिल्ह्याचे खासदार हे सुद्धा एसटी राखीव आहेत. म्हणून त्यांच्यासोबत आम्ही सगळ्यांनी विचार केला, बैठक घेतली वेळोवेळीच. ती मागच्या वेळेस मेहबूब भाई आले, त्यांची मी भेट घेतली आणि मी त्याच्यासाठी सगळं रात्रंदिवस आणि या जिल्ह्याचे 589 ग्रामपंचायत आहे. ती आतापर्यंत आधी जर माहिती काढली तर 376 ग्रामपंचायत ही राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. त्याच्यानंतर आम्ही जरात काम करणार आणि याच्या पुढे तुम्हाला शब्द देऊ, शब्दाचे पालन करू. 56 मधील जास्त नाही चॅलेंज जरी करत असेल तरी आम्ही धडगाव, अक्कलकुवा आणि शहादा, तळोदा येथील आम्ही जवळजवळ तुम्हाला 25 ते 26 गटातील आमच्याकडे जे आज बी जिल्हा परिषद सदस्य आहेत तसे आम्ही गटातील जिल्हा परिषद सदस्य सुद्धा निवडून देऊ. धडगाव तालुका पंचायत समिती राष्ट्रवादीची होती, शहादाची राष्ट्रवादीची होती, नंदुरबार जिल्ह्याची सुद्धा होती, नवापूरचे पण होते. म्हणून मी 6 जिल्ह्यामध्ये संपर्क साधला, प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधला. नंतर सगळ्यांची मागणी होती म्हणून मी जिल्हा युवकचा इच्छुक आहे. तरी पक्षश्रेष्ठींनी आमच्याबद्दल विचार करावा. पटणाला मिळावा याला माझ्या राष्ट्रवादीच्या मावळ्यांनी मोठा आणि भव्य स्वरूप दिलेला आहे. उपस्थित सगळे राष्ट्रवादीचे मावळे माझे. नंदुरबार जिल्हा म्हटलं या 100% आदिवासी बहुल जिल्हा अशी ओळख ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र विधानसभाचा क्रमांक 1 म्हणजे हा नंदुरबार जिल्हा आहे. नंदुरबार पासून विधानसभा क्रमांक 1 ही सुरुवात होते. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची जर ताकदीने आपल्याला सुरुवात करायची असेल तर ही नंदुरबार जिल्ह्यातून हमेशा संपूर्ण महाराष्ट्रात केला पाहिजे की नंदुरबार मागे नाही. नंदुरबार मध्ये राष्ट्रवादीची ताकद 1 नंबर आहे. 4 विधानसभा असलेला हा तालुका जिल्हा आणि 6 तालुके असलेला नंदुरबार जिल्हा आहे. पूर्वी नंदुरबार आणि धुळे जिल्हा एक होता, त्याच्यानंतर नंदुरबार वेगळा झाला, धुळा वेगळा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या येणाऱ्या काळातलं धोरण आणि इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी मी आज आपल्या समोर उपस्थित झालेलो आहे. नुकतंच 2019 जी विधानसभा झाली त्या विधानसभाची मी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माननीय आपले देशाचे मंत्री आणि आपले श्रद्धास्थान माननीय शरद पवार साहेबांनी ज्यांनी घडवलेले एक आमदार होते ते आमदार एक करून सोडून जात होते. एक सोडून जात असताना 80 वर्षाचा तरुण माननीय शरद पवार साहेब थांबले नाही, महाराष्ट्रभर दौरे करत राहिले. महाराष्ट्रभर दौरे करत असताना तुमच्या माझ्यासारख्या युवकांना त्यांनी ताकद दिली.
ताकद देऊन जुने आमदार गेले असतील तरी चालतील म्हणे, मी माझ्या युवकांबरोबर मी माझं संघटन बांधेल आणि शून्यातून परत या विधानसभेला त्यांनी दाखवून दिलं की 54 आमदार पर्यंत त्यांनी नेऊन पोहोचवलं. काही वक्त्यांचं मी आता भाषण ऐकलं की हा असा करतो म्हणून तो तसा करतो, तो तसा करून म्हणून असा करतो. मी आपल्याला प्रत्येकाला सांगू इच्छितो, येणाऱ्या काळात पक्ष गडबाजीला तारावाला देणार नाही आणि त्यातला मी त्याची गटतट मानणार. जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा गटतट चालणार नाही. निष्ठावान जो कार्यकर्ता असेल त्याला येणाऱ्या काळात ही चांगली पदाची संधी दिली जाईल आणि त्याच्या मागे सगळे पक्षाचे जेवढे पदाधिकारी असतील त्या ताकदीने त्यांच्या मागे उभे राहतील. एवढी जर पक्षाची ताकद आहे तर 4 विधानसभा मतदारसंघात आपल्याला एक तिकीट मिळवले. याचा खोल विचार केला पाहिजे. सगळ्यांनी एकसाथ बसून आपण विचार केला पाहिजे की जर राष्ट्रवादीची ताकद या जिल्ह्यात 1 नंबरवर आहे तर आपल्याला विधानसभेचं तिकीट का नाही भेटत? विधानसभेला उमेदवार म्हणून आपण उभं का नाही करू शकत? मित्रांनो, ती वेळ गेली आहे. आज महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात आलेलं आहे आणि या महाविकास आघाडीचं सरकार आणि माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वात, मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या नेतृत्वात, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की आता गेल्या 8-10 महिन्यापासून हे सरकार आपलं अस्तित्वात आलेलं आहे. फक्त खिशात व्हिजिटिंग कार्ड आणि पांढरे कपडे घालून फिरवणारे पदाधिकारी आता पक्षाला चालणार नाहीये. त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या आपल्या भागात, आपल्या आपल्या तालुक्यात जाऊन लोकांच्या अडीअडचणी, युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न हा त्या तालुक्यापर्यंत, तालुका प्रशासनपर्यंत तुम्ही लढून ज्या योजना सरकार देत आहे त्या आपण आपल्या नागरिकांना पोहोचवल्या पाहिजे. या पद्धतीचं काम आपण येणाऱ्या काळात केलं पाहिजे. सागर भाऊ, मी त्यांना सांगू इच्छितो, अनेक वर्षापासून आपण बघत आहोत की लोक पद घेतात पण ते पद घेतल्यानंतर फक्त व्हिजिटिंग कार्ड छापतात आणि पांढरे कपडे घालून फिरवतात आणि पक्ष संघटनावर लक्ष बिलकुल घालत नाही. मित्रांनो, याच्या पुढे कुठल्याही प्रकारची शिफारस आणि कुठल्याही प्रकारचं न काम करणारे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी पक्षात आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील आणि आपले महबूब शेख असतील, यांनी मला स्पष्ट सांगितलंय की जो खरोखर ज्याची इच्छा आहे, ज्याला राजकारणात पुढे जायचं आहे, त्याच व्यक्तीला येणाऱ्या काळात पद दिलं जाणार आहे. त्याच्या पुढचा जो दौरा राहणार आहे माझा, मुलाखती झाल्यानंतर काही दिवसात त्याचा निर्णय होईल. या जिल्ह्याचे ज्येष्ठ जे नेते असतील त्यांच्याशी विचारणा होतील आणि मग महबूब शेख त्यांची नियुक्ती केल्यानंतर मी स्वतः प्रत्येक तालुकाभर फिरणाऱ्या प्रत्येक तालुक्याच्या ग्रामपंचायतीवर तालुका लेवलवर बैठक घेतो. मी फक्त या जिल्ह्याचाच प्रभारी नाहीये, मी तुमचा सगळ्यांचा या जिल्ह्याचा सहकारी आहे आणि सहकारी म्हणून तुमच्या कांद्याला कांदा लावून काम करतो. सागर भाऊ असतील, राजू दादा असतील, हेमलताताई असतील, मोहन दादा असतील, सीताराम असेल, असे सीताराम सारखे जेवढे अनेक माझे सगळे युवक सहकारी असतील त्यांच्यासाठी मी अर्धा रात्री नंदुरबार जिल्ह्यात मला एक भाग द्या तुमच्यासाठी. पण मित्रांनो, मावळा कधी असतो की ज्यावेळेस लढाई मध्ये उतरल्यानंतर, लढल्यानंतर आपल्याला लढाई जिंकायची असते. पण आपण लढाई कधी करू की आपण मैदानात उतरू त्याच वेळेस. आता अशी गंमत आहे की आपल्या समोर पिच आहे, खेळाडू आहे, पण आपली मॅचच लागत नाही. म्हणजे विधानसभेचं तिकीटच आपल्याला भेटत नाही, आपली मॅचच लागत नाही. खेळाडू आहे, पिच आहे, बॅट आहे, बॉल आहे, पण आपली मॅच कधी होईल याचा खोलावर विचार आपण आता येणाऱ्या काळात केला पाहिजे. मी त्यातला नाही आहे आणि मी त्या गोष्टीला थारा देणार नाही. मला गटतट या जिल्ह्यात येणाऱ्या काळात आता बिलकुल चालणार नाही. निष्ठावान जो कार्यकर्ता असेल, ज्याला पक्ष वाढवायचा असेल, त्याला पक्ष स्थान दिलं जाईल आणि त्याच्या मागे माझ्या सारख्याने अनेक या जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे जेवढे नेते असतील ते त्याच्या मागे उभं राहणार आहे. आज इथे मोठ्या संख्येने आपण सगळे उपस्थित झाला, पण येणारा काळ हा खूप संघर्षाचा काळ आहे. याचा पुढचा जो कार्यक्रम आहे, तालुका बैठका घेऊन आपल्याला बूथ कमिट्या कंप्लीट करायच्या आहे. माझा पुढचा मुद्दा जो असणार आहे, पुढचा दौरा जो असणार आहे, तो प्रत्येक तालुक्यावर बैठका घेऊन तालुका अध्यक्ष नेमून त्याच्यानंतर प्रत्येक मतदारसंघ विधानसभेच्या बूथ कमिट्या या नोंदवून आपल्याला 100% येणाऱ्या 3 महिन्यात पूर्ण करायच्या आहे. आणि त्याच्यानंतर गाव तिथं बूथ तिथं राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, हा आपल्याला येणाऱ्या काळातला जो कार्यक्रम आहे हा राबवायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वस्वरूपी आदरणीय पवार साहेब आहेत,
त्यांचं जे धोरण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक मतदारापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. 80 वर्षाचा माणूस सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत लोकांसाठी तो उपलब्ध राहू शकतो. तो तुमच्या माझ्यासारखा युवक हा 24 तास नंदुरबारच्या प्रत्येक नागरिकासाठी उपस्थित झाला पाहिजे हे माझं मत आहे. लोकांच्या अडचणी समजा बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न आहे. आदिवासी समाजाला अनेक वर्षीच्या अडचणी आहेत. त्यांच्या अडचणी आता आपल्या सरकारच्या माध्यमातून या सोडवल्या गेल्या पाहिजेत. त्या अडचणी आपण ऐकल्या गेल्या पाहिजेत. पदाधिकारी म्हणून आपलं काम आहे की आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि घड्याळ या चिन्हावर आपण मतदान का करावं. पवार साहेबांचे विचार या तळागाळापर्यंत पोहोचल्यानंतरच त्यांची ही आत्मसंतुष्टी होतील ते की नाही आपण राष्ट्रवादीच्या घड्याळाला आपण चिन्ह दिलं पाहिजे. अहो मतदारांनी असं गाजवलं पाहिजे की मतदारांचा आवाज हा पवार साहेबांपर्यंत झाला पाहिजे की येणाऱ्या 4 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करावे तिकीट. आपण जसं पहिले मला कायम सहकार्य केलंय पक्षाला वाढवला आहे पक्षाला आपण सहकार्य केलंय. मान्य पवार साहेब असतील, अजित दादा असतील, सुप्रियाताई असतील, महबूबाई शेख असतील, रविकांत वरपे असतील, सुरजजी चव्हाण असतील, त्यांच्या आदेशाचं आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पालन केलं आहे. संघटना वाढवायसाठी अनेक आपण कार्यक्रम या जिल्ह्यात घेतलेले आहेत. मित्रांनो, आतापासून तुम्ही प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे की तो त्याचा आहे म्हणून मी त्याला जवळ घेणार नाही, हा माझा आहे म्हणून मी जवळ घेईन. हा शब्द आपल्याला आता गटचा प्रश्न आज मनातून काढून टाकायचा आहे आणि ताकदीने पक्षाचं काम करायचं आहे आणि येणाऱ्या काळात आपण पक्ष चांगल्या पद्धतीने वाढवायचा आहे. आणि या तालुक्यात या जिल्ह्यात आपल्याला किमान 2 आमदार राष्ट्रवादीच्या पुढच्या 2023-24च्या विधानसभेवर पाठवायचं आहे. हा निर्णय